म्हटलेले आहेत. मग हे कुठे जातात? गुवाहाटीला का सुरतला की गोव्याला की दरे गावात? काय कुठे जातात? बघा, यांची मती गुंग झालेली, हे भरकटलेले, हे सगळे अघोरी साधू आहेत. आणि प्रयागराजच्या अघोरी साधू जे आहेत त्यांची तपस्या आहे, ते हिंदुत्वाचे प्रतीक आहेत. पण हे नकली अघोरी आहेत, हे नकली अघोरी, हे राजकारणातले अघोरी आहेत. त्यांच्यावर लक्ष देऊ नका, अजिबात लक्ष देऊ नका. आणि हे जे अघोरी कृत्य करतायत सगळे राजकारणात, पापं करतायत, त्याच्यामुळे हे गंगेच्या किनाऱ्यावर जमलेल्या अघोरींचं नाव खराब होत आहे. बहुतेक नेते प्रयागराजला गेलेत. सरसंघचालक मोहनराव भागवत गेले होते. आम्ही त्यांना फॉलो करतो. तुम्ही त्यांच्यावर टीका पण करता. ते आमच्यावर करतात. हिंदुत्व, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, विश्व हिंदू परिषद असेल, बजरंग दल असेल, सध्याचा भारतीय जनता पक्ष हा नकली हिंदुत्ववादी पक्ष आहे. आणि त्यांच्याबरोबर हे सगळे आहेत, ते शिंदे फिंदे मिंदे, बरं का, हे डुप्लिकेट लोक आहेत. त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनराव भागवत यांना मी तरी प्रयागराजला जाऊन गंगेत डुबके मारून स्नान करताना मी पाहिलं नाही. आम्ही सगळे म्हटलं सरसंघचालक गेले का त्यांच्या पाठोपाठ आपण जावे. म्हणजे ते गेले असते तर तुम्ही गेले असता. नक्कीच आमची अशी योजना होती की सरसंघचालक गेले म्हणजे भारतीय जनता पक्षाचे जे प्रमुख आहेत, मूळ प्रमुख, तर आमचं जाण्याचं नक्कीच ठरलं होतं की आपण सरसंघचालकांना फॉलो करू. ते धर्मक्रांतीचे जनक आहे. त्यानंतर संघाचे इतर जे प्रमुख लोक आहेत सगळे, आम्ही त्यांच्या मागे होतो. पण आम्हाला कोणीच दिसलं नाही जाताना. म्हटलं काय गडबड काय आहे. त्याच्यामुळे तरीही आमच्यातले अनेक आमचे सहकारी पदाधिकारी प्रयागराजला जाऊन त्यांनी डुबके मारून ते आलेले. कोणी रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना उद्ध्वस्त केल्याशिवाय नाव सांगणार नाही असं ते म्हटले. बरं, करू द्या ना. त्यांच्या आयुष्यातलं जर ते ध्येय असेल तर त्यांनी जरूर प्रयत्न करावा. आमच्यासारखे लोक जे पक्षाबरोबर इमान इतबारे राहिलेले आहेत, आमच्यात एवढं बळ आहे की ही जी विध्वंसक शक्ती आहेत, जे महाराष्ट्राचा विध्वंस करायला निघालेले आहेत, दिल्लीच्या मोगलाईबरोबर हात मिळवणी करून त्यांना रोखण्याची आणि इथे संपवण्याची ताकद आजही माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेमध्ये परमेश्वरानं आम्हाला दिलेली आहे. हे तुमचं जे फडफडणं आहे तात्पुरतं आहे, सत्ता आहे म्हणून तुमचं फडफडणं आहे. एक दिवस तुम्हाला पुन्हा मातोश्रीच्या दारात यावं लागेल, शिवसेना भवनाच्या दारात उभं राहावं लागेल. हे माझं भाकीत नसून हा माझा दावा आहे. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.